मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज रात्री 9 वाजता त्रिभाषेसंदर्भात महत्त्वाची बैठक। हिंदी भाषेला मनसे तसंच सामाजिक संघटनांकडून विरोध। भाषेसंदर्भात सरकार आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता। हिंदी सक्ती गुजरातमध्ये नाही, फडणवीस सरकार हिंदी सक्ती महाराष्ट्रामध्ये का लादतंय? राष्ट्रीय पातळीवरून मराठीपण नष्ट करण्यासाठीच हे कारस्थान। हिंदी सक्तीवरून संजय राऊतांचा राज्य आणि केंद्र सरकारवर आरोप। हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये सपकाळांचं साहित्यिकांना एकवटण्याचं आवाहन। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना सपकाळ यांनी पत्र पाठवलं। हिंदी भाषेच्या सक्तीविरोधामध्ये हर्षवर्धन सपकाळ आक्रमक। हिंदी आपल्या देशाची भाषा आहे, हिंदी भाषेचा विरोध करणं चुकीचं। तिसरी भाषा हिंदी आहे, त्यात आक्षेप घेण्याचं कारण काय? अबू आझमी यांची प्रतिक्रिया। मनसेतर्फे ठिकठिकाणी निदर्शनं सुरू। तैसरमध्ये निदर्शनं। हिंदी सक्ती विरोधामध्ये मनसे रस्त्यावर। अबू आझमी यांच्या वक्तव्याची राज्य अल्पसंख्याक आयोगाकडून चौकशी सुरू। राज्य अल्पसंख्याक आयोग अबू आझमींना नोटीस बजावणार। राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची माहिती। मी नाराज नाही, 8 वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यावर थांबावंसं वाटतं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी घ्यायला तयार। नाराजीच्या चर्चांवर ठाकरेंचे शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांचं स्पष्टीकरण। गद्दार लोक सेना हायजॅक करणार होते, पण त्यांना पळवून जावं लागलं। भय आणि भ्रष्टाचार यामुळे गद्दार लोक पळून गेले। गुलाबराव पाटलांच्या आरोपानंतर संजय राऊत यांचं प्रत्युत्तर। पक्षाचे तुकडे करणाऱ्यांवर काय विश्वास ठेवायचा? यांच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे चोरावर विश्वास ठेवण्यासारखं। गुलाबराव पाटील यांच्या आरोपांवर वडेट्टीवार यांचा निशाणा। राऊतांनी शिवसेना हायजॅकचा प्रस्ताव शिंदेंकडे मांडला होता। गुलाबराव पाटील यांचा आरोप। इम्तियाज जलील यांच्या विरोधामध्ये आंबेडकरी संघटनांचा मोर्चा। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात। जलील यांनी हरिजन हा शब्द वापरल्यामुळे आंबेडकरी संघटना आक्रमक। दिल्लीमध्ये 4 ते 5 जुलैच्या दरम्यान संघाच्या बैठकीचं आयोजन। सरसंघचालक मोहन भागवत, 46 प्रांतांचे प्रचारक उपस्थित राहणार। संघाच्या शताब्दी वर्षाच्या संदर्भात सविस्तर चर्चा होणार। शरद पवार आणि अजित पवार कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकत्र येणार। 29 तारखेला बारामतीमध्ये सायन्स पार्क टेक्नॉलॉजीचा कार्यक्रम।